हे बघा, हे आमच्या ना शेजारचे पालोबाबा आहेत. आम्ही आलो हे कळलं ना त्यांना, का ते लगेच ना आम्हाला भेटायला येतात. आणि खास म्हणजे काय माहिती आहे, टिनू आणि जय त्यांना ना खूप आवडतात. काळे कुठले पक्षी असतात ते बघ या झाडावर आहे, समोरच होतो बघ. हा हा कुठला पक्षी आहे तो? कोकिळाचाच पोर असतात. हो आहे काय? लांब आडा एवढा लांब असता? होय. हे काय समोर दिसला ना काळा काका? हे काय दिसला? काळजीवर बसला. ठेवा ठेवा दे. अरे बाबा पाणी प्यायला बस तू काय तू घे. मी घेतला चाय प्याला होय. बाकी बरे आहेत? होय चालला. संध्याकाळची गोळी असतात. होय ना. होय. आणि किती दिवसांनी बोलवता चेकअपला? चेकअपला 4 महिन्यानं 2 महिन्यानं असं बोलवलंय. पण गोळी चालू ठेवा. गोळ्या चालू ठेवा. हो संध्याकाळची आधी फरक पडली. मी इल्ले ना तुमका बहु किल्ल माहिती आहे ना? मी तुमका बहु किल्ले ना घराकडे. होय घे बाळे घराकडे. तेव्हा बरे होते, म्हणजे माझ्याशी चांगले बोलले. होय होय. नंतर जय पण इल्लो ना. जयचे मित्र आणि जय काहीतरी ना. होय हो. आता मी एकदा येऊन गेलोय तू ते यांचे मित्र आहेत. हा त्यांचे मित्र तिकडे गेलो. ते एका गेलेत, ते त्यांच्या घरात गेलेत. हो आता येत बघू आता येते तर. त्याची बहीण पण इली आहे ना, ते का फिरवचा तिकडे. हो काय हवा बारीक झालं. अरे बरं नव्हतं ना त्यांना अजून बारीक झालं जरा. बारीक झालं. बारीक म्हणजे काय ते हेच झालं. टिनूला झाडाखाली बसायला ना खूप आवडतं, मग तिला बघा पप्पांना अशी मोठीवाली छत्री लावून दिली आहे. मंडळी, आज माझा ना व्हिडिओ बनवायचा काही विचार नव्हता, म्हणजे विशेष दाखवण्यासारखं पण काही नाही आहे. आणि जेवण पण मी साधंच बनवते आहे. म्हटलं चला, पण तुम्हाला माझं घर आणि आजूबाजूचा परिसर आवडतो. आणि मी ना थोड्याच दिवसासाठी गावी आले आणि म्हटलं आजचा दिवस कशाला फुकट घालवायचा, म्हणून मी हा ना तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते. म्हणून मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तरच तुम्ही लाईक करा बरं का. कैरीची चटणी वाटली, कैऱ्या आहेत आपल्या, पण ते खोकला आहे तुम्हाला. 2 दिवसाचे काजू पडलेले हे चलते टिनू. अरे खातात माहिती आहे टिनू, ती गोड लागतात. खराब झाले नाही चांगलेवाले. येल्लो वाला ठेवला ना. हां एवढे छोटे छोटे कसे पडले ना. आता आपण इथे नसतो, याला पाणी घातलं नाही ना, झाडांना सतत पाणी पाहिजे. जीव नाही त्या झाडांना एवढा. ते टाकून एकत्र गोळा करते ना, त्याचा वास येतो मग. इथे पण एक खाऊन बघ बोंडू, मग तुला आवडेल. हळूहळू हे पडलं ते काय हवेने पडतात ते. आता पिकले ना, त्याला फवारणी करायला पाहिजे कीटकनाशकाची, ते होतं चांगलं राहतं. एवढं बोलते तर खाऊन बघू. हा खाऊन बघ, मस्त गोड आहे. टोपली नको असू दे, हाय भेटले मस्त. टिनूच्या पप्पा ना आम्ही यायच्या अगोदर 8 दिवसापूर्वी गावी आलेत आणि त्यांनी ना थोडेफार काजू जमा करून ठेवलेत. आता ते लेकीला सांगतात तू गोळा कर म्हणून. चिरागला दे. चल चल, मला जेवण करायचं आहे. आम्हाला आमंत्रण आहे जेवणाचं, आता नाही जाणार आम्ही. तुझ्या पप्पांनाच पाठवतो. खूप आहे माझ्या हाताला चिकचिकीत झालं. बोंडू खाते बाबा मी. मगाशी मम्मीला आणून दिले बोंडू. अरे आम्ही हेच खायचो गावी. काजीची दारू बोलतात. सूर्य आणलं का? आणली काय घे. हे ना चांगलं लागतं, पण रसदार पाहिजे.
आमचे ना 2 प्रकारचे काजू आहेत. एक हा बोंडू आहे ना, लाल असतो, लालवाला पण आहे आणि पिवळावाला. पिवळावाला दोन्ही पण गोड आहेत. कापायचं मधून. हे बघा, तर मस्त वाटतं. आणि याचं ना खिरमट पण बनवतात. इव काय ते खिरमट नावानेच कसं तरी वाटतंय. वास मग किती मस्त येतो ना, मस्त येतो. आणि मालवणी लोकांना सगळ्याचा उपयोग करतो. फणसाच्या पण बियांची भाजी एवढं मस्त लागतं. ठेवून होतं एक खा तुकडा तो बघ, एक भेस. जाम पण आहे, जाम हवे तर खा बघा. जाम जाम मला आवडतात खूप आहेत, 5 ते. कसं दिसतं दाखवते. क्यूट. अरे मीठ थोडं ओलं आहे, मस्त लागतं. खाऊन दाखवता. मला मम्मी खाते, मला नाही आवडत. तसं असं खायला पाहिजे, असं रस गळायला पाहिजे त्याचा. मग ते जे रस आहे ना, हे रसदारच आहे ना. हे बघा आता. असं लागतं मस्त. हे मस्त लागतं बघ. परत पडलं वाटतं बोंडू. मी खाल्लंय. का चावता येत नाही का तो? नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. एका ठिकाणी आम्हाला ना आमंत्रण आहे जेवणाचं, पण तिकडे मी जाणार नाही. मी टिनू नाही जाणार आहे. आता हे गेले पंदूर टिट्याला, हे जाणार आहे जेवायला. त्यांना म्हटलं कढी घेऊन या, म्हणजे सॉरी, त्यांना म्हटलं दही घेऊन या, कढी बनवेन आणि पालेभाज्या आहेत आमच्या मळ्यात, त्या पालेभाजी बनवणार. गावी यायला जरा बरं वाटतं. काल खूपच उशीर झाला आम्हाला यायला. प्रवास चांगला आला पण ना उशीर झाला. ट्रेनच लेट झाली. ते स्पेशल गाडी असते बोलतात, नागपूरवरून सुटलेली, त्याच्यामुळे ती लेटच येते. ते क्रॉसिंग असते त्याला खूप. म्हणजे इतर कामं आहेत आमची, म्हणजे झाडांना खत वगैरे घालायचं आहे आणि फिरायला पण जायचं आहे. टिनू आले म्हटलं चल फिरून येऊया. मिस्टर बाजारात गेलेले, ते आता येत आहेत. तुमचीच वाट बघते. टोपी नाही घातली टिनूने, आणि ती हरवली रिक्षात. आणलं सामान, भाजीवाला नव्हता. हो, काढून ठेवायची नाही. अरे मला वाटतं सावतांकडे राहिली. सावतांकडे गेले ना. नाही तर ह्याच्या किराणाच्या दुकानात पाहिजे. इवर तेलाची बॉटल. खोबरं तेल. हां, अरे सफेद कसं काय? प्युअर आहे. हो, तेल आणलं खोबरेल तेल. तिने तेल बनवणार, जास्वंदीचे फुलं घालून. म्हणूनच प्युअर तेल आणलं. दही आणलं का? दही आणलं ना. चालेल, दुसरी भाजी बनवते मी. लिंबू पण आणली, बरं झालं आणलं सगळं. दही आणलं. चालले जेवायला. जाऊ ना, टोपीच नाही ना आता. एक परत आणा, आम्ही जेवतो तो पण. या आरामशीर, कडक ऊन आहे. दही फेटून घेतलं. आता मी त्याची ना कढी बनवते. आणि इकडे 1/2 किलो भेंडी आहेत. तिला म्हटलं तू भेंड्याची भाजी बनव, मी तुला सांगते कशी बनवायची ते. आणि मळ्यात गेलेले भाजीसाठी, पण कोणच नव्हतं मळ्यात उन्हाचं, त्यामुळे त्याने विकत आणली भेंडी. आता मी ना कढी बनवते. वाटण टाकलं आहे, ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, आला आणि जिरं याचं वाटण करून घेतलं. ते फोडणीला घातलं लसूण टाकून. आणि ते बघा दही फेटून घेतलं, ते पण टाकलं. छान अशी आपली कोथिंबीर टाकून कढी तयार झाली. हे बघा टिनूना भेंडीची भाजी बनवते, पण ह्या रेसिपीची व्हिडिओ ना मी नंतर केव्हा तरी दाखवेन. भेंड्याची भाजी बनवली टिनूने, तिला मी सांगितले. हिरवी मिरची टाकून नाही, लाल मसाला टाकून वेगळ्या पद्धतीत. तशी तिला अशी आवडते लाल मसाला टाकलेली. चला तर जेवतो आम्ही. काय नळ असू काय? अरे नाही, तो नळ ते नाही ते ना लिकेज होत होतं. त्याला आम्ही कसं तरी ठीक केलं, कारण त्याच्या माठातलं पाणी ना ते एकदम थंडगार असतं. होय, अरे कामगारांना खूप आवडायचं ते.
गावी आम्ही ना बहुतेक वेळा खळ्यातच जेवतो, म्हणजे आवडतं पण आम्हाला. आणि मुंबईला आपण बघा हॉलमध्ये बसून टी व्ही बघत जेवतो. गावी कसं पक्षी झाडे बघत गप्पा मारत जेवणे ना एक सुख अनुभवता येतं आणि मजाही वाटते. तुम्ही कधी गावी आला तर ना खळ्यातच जेवा, म्हणजे खूप भारी पण वाटते आणि 2 घास जास्त पण जातात. काहीतरी राहिलं राहिलं का वाटतंय. काय नाही, भात रवलं भात. तेच टिनू, तुला काय हवं आहे चपात्या घे, माझं मी घेते. हवायचं चपाती म्हणजे मी काय नाही तुला जे जमतं तेवढं मी मला घेते, तुला घे. तू चपाती नाही मला मग जरा दोन. चिमणी आहे का? कढी असते जरा आवडतं. दिवस गरम होत आहे म्हणजे आमच्याकडे हवा येते मस्त आहे बघा. हवेचा आवाज ऐकला ना. हे काय कपडा आहे व्हाईट. हां अरे व्हाईट कपडा चपात्यांवर ठेवायचा. पाणी सुटतं ना. मुंबईमध्ये नॅपकिन असतात. तेच ते चेक्सवाला हां ठीक आहे. बघू आठवणी भाजी केलेली चांगली तर दिसते आहे. कढी भात चपात्या आणि भेंड्याची भाजी. तुला आहे तुम्ही जेवायला. लेकीची भाजी बघते तुम्हाला सांगते. मला हा टेस्टी झाली भाजी. रेसिपी दाखवेल तुम्हाला मग. एक नंबर भाजी झाली. म्हणजे हिरवी मिरची करते ना त्यापेक्षा खूप छान झाले. जास्त शिजवायचे ना कच्चे पण नाही ठेवायचे. एकदम बरोबर शिजले. खूप टेस्टी बनवली. तिला मग नंतर रेसिपी सांगेन करायला. आई म्हणून नको सांगू खरं सांग. नाही खरंच आई म्हणून मी असं फालतू याच्यात लाड नाही करत. तुला आता हा महिने तुला चांगला नंतर तुला करावं लागणार भाजी उद्या. गोड आहे. ह्याच्यात ठेवलेला काय? किचन मध्ये त्या नाही ह्याच्यात हे तिथेच होतं. हा, त्याच्यावर ते तिथं होतं. आलंय. नाही ना ह्याला नाही लागलं. मुंगे आले केकला. एक सोडून 2 कुत्रे येले. चिकन आणलं चकली. चहा पितोय. त्यांनी काम केलं. सगळा पालापाचोळा गोळा केला. कसा जमा करून जाळा. अरे त्या काय पाडलास. ठेव तिकडे जा. हा ठेव तिकडे बॉक्स देऊ. चाटण्याने तिकडे आणून टाकल्याने. काम टाकू का. उगाच मेणबत्ती आली. मेणबत्तीची गरज नाही. सुख आहे ना ते. थोडं थोडं घेऊन गावी आहे ना. ते बंद करा. हे माझे काजू उचलले का? ए मम्मी काय माझे काजू उचलले? उचलले. उचलले पप्पांनी. हे चिरे वाटेवर आहेत ते उचलून घे. चिरे साईडला टाका, बाकी एक साईडला. इथे. गावी आम्ही आलो ना, आमचं हे रोजचं काम आहे. म्हणजे दिवसभराचा पालापाचोळा गोळा करायचा आणि तो संध्याकाळी जाळायचा. हे बघा असं. म्हणजे आम्हाला आवडतं पण. आणि आम्ही घरात जो आपला कचरा असतो ना तो पण आम्ही ना जाळून टाकतो. कुठे फेकत नाही. तिकडे टाका तो. तिकडे टाका.
दगड उठून सगळं टाकलं दगड आहे हां हां सनसेट झालाय. दहा वाजलेत रात्रीचे. जेवण केलं आता, बटाट्याची भाजी बनवली आणि भाकऱ्या भाजल्या. सकाळची भेंड्याची भाजी आहे, कढी आहे. भेंड्याची भाजी थोडी आहे म्हणून आता बटाट्याची भाजी बनवली. इथे नेटवर्क चांगलं येतं. चल जेवायला जाऊ बाळा. झोपाळा आमचा लावला. मी बसते जरा वेळ. इथून बघ मस्त गाड्या दिसत आहेत ना. लाईट नाही का रस्त्यावर? नाही. लाईट असते ना पण रस्त्यावर. ते नाही आहे, ते काही लक्ष देत नाही. मस्त थंड वाटते. थंडी वाजते. काल जास्त होती, आज थोडी कमी आहे. चला या जेवायला. मस्त मस्त आहे ना भाजी. त्यांना बटाट्याची भाजी खूप आवडते. तिनू वेण्या मी घालते इकडे. मस्त रे भाजी ना. छान आहे. ऍक्टिंग पण भारी असते. चला तर मग मंडळी, आजचा हा ना हलका फुलका आणि साधा सिंपल व्हिडिओ मी ना आता हास्यजत्रा बघता बघता संपवते. चला, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा. आणि आपण उद्या भेटूया गावच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.